सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नेत्रा इंद्राणीला विचारत असते की तुम्ही केतकी काकूंसोबत बोललात का, आणि त्यावर इंद्राणी सांगते हो, पण ती खूप घाबरली होती. मात्र मी तिला समजावलं आणि मग ती शेवटी रुपालीसोबत नॉर्मल वागायला तयार झाली. तर नेत्रा म्हणत असते की मी सुद्धा एकदा काकूंसोबत बोलते, आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच रुपाली त्या ठिकाणी येते आणि तिला बघून त्या दोघीजणी गप्प बसतात. तर रुपाली नाटक करत म्हणत असते की मी देवळात गेले होते, प्रसाद आणला आहे, पण मला माहिती आहे की माझ्या हातून तुम्ही प्रसाद घेणार नाही. आणि मग ती प्रसाद बाजूला ठेवून देते आणि नेत्रा इंद्राणीला सांगते की तुम्ही प्लीज प्रसाद घ्या, कारण आता मी ठरवलं आहे की जोपर्यंत घरातले लोक माझ्याशी पूर्वीप्रमाणे वागत नाही तोपर्यंत मी रोज देवळात जाणार. आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते. तर रुपाली गेल्यानंतर नेत्रा आणि इंद्राणीला पेट्रोलचा वास येऊ लागतो आणि त्यामुळे इंद्राणी म्हणते की नक्कीच ही घराबाहेर जाऊन काहीतरी करत असेल. आणि मग रुपाली घराबाहेर जाऊन काय करते याचा त्या शोध घ्यायचं ठरवतात. दुसरीकडे रुपाली तिच्या रूममध्ये जाते. तिला सतत आठवत असतं की तिने त्या अस्थि कट्यारीला नष्ट करण्याचे कित्येक प्रयत्न केले, मात्र ती कट्यार काही नष्ट झाली नाही. आणि मग ती वैतागून मनाशी म्हणत असते की त्या शस्त्राने या विरोचकाचा वध होणार आहे आणि त्याचमुळे कदाचित ते शस्त्र नष्ट होत नसेल, पण एक गोष्ट चांगली आहे की ते माझ्याकडेच आहे. मात्र त्या त्रिनयनेच्या लेकी कधीही त्याच्यापर्यंत पोहोचू शकतात, त्यामुळे आता मला ते अशा जागी लपवावं लागेल जिथपर्यंत त्या पोहोचणार नाही. त्यानंतर रात्री सगळेजण जेवण करत असतात. तन्मय तर जेवणाचं खूप कौतुक करत असतो, त्यामुळे फाल्गुनी आणि केतकी खुश होतात. नेत्रासुद्धा त्यांना मदत करत असते, मात्र फाल्गुनी तिला समजावते की तू काही काम करायचं नाही, फक्त आराम करायचा. तर फाल्गुनीसुद्धा म्हणत असते की नेत्रा, जर तुला काही खावंसं वाटत असेल तर मला सांग, मी लगेच ऑर्डर करेल. मात्र त्यावेळी इंद्राणी त्या दोघींना समजावते की हा विषय इतक्या मोठ्या आवाजात बोलायचं नाही. तर शेखरही म्हणतो की मी सुद्धा आता हेच सांगणार होतो की जरी विरोचक आपल्या आजूबाजूला नसला तरी नेत्राच्या प्रेग्नन्सीविषयी काही बोलायचं नाही. अद्वैत देखील हेच सगळ्यांना समजावतो आणि त्यावर सगळेच जण हो म्हणतात. त्यानंतर मग शेखर तेथून जाण्यासाठी निघतो, पण तितक्यात त्याला रुपाली रूममधून बाहेर येताना दिसते आणि मग तो सगळ्यांना सावध करत सांगतो की विरोचक इकडेच येत आहे. त्यामुळे मग नेत्रा केतकीला म्हणते की काकू, आता नाटकाला सुरुवात करा आणि जर तुम्हाला कसलाही धोका वाटला तर सरळ आमच्याकडे निघून या. त्यावर केतकी हो म्हणते. त्यानंतर मग रुपाली त्या ठिकाणी येते. ती नाटक करत म्हणत असते की तुमच्या सगळ्यांचं जेवण झालं का, पण त्यावर कोणीही काही उत्तर देत नाही. सगळेजण तेथून निघून जातात. केतकी एकटीच त्या ठिकाणी थांबलेली असते आणि मग ती ठरल्याप्रमाणे रुपालीला म्हणते की वहिनी, जेवण गरम आहे, तोपर्यंत जेवण करून घे. आणि मग ती तेथून जाण्यासाठी निघते. तर रुपाली नाटक करत तिला थांबवते आणि म्हणते की केतकी, खरंच तुला माझी खूप काळजी आहे. तुम्हाला काळजीपोटी जे सांगितलं ना तेच माझ्यासाठी खूप आहे. प्लीज मला सांग ना गं, माझ्या हातून नेमकं असं काय घडलं की घरातील कोणीही माझ्याशी नीट बोलत नाही. त्यावर केतकी म्हणते की ते सगळं मी तुला नंतर सांगेल, आता मला जाऊ दे. आणि ती पटकन तेथून निघून येते. तर नेत्रा, इंद्राणी, अद्वैत आणि शेखर तिचीच वाट बघत असतात आणि बाहेर आल्यानंतर केतकी त्यांना इशारा करत सगळं काही ठीक असल्याचं सांगते, त्यामुळे त्यांच्याही जीवात जीव येतो. दुसरीकडे रुपालीला मात्र असं वाटत असतं की केतकी आपल्या जाळ्यात अडकली, त्यामुळे ती खूपच खुश होते आणि हसतच स्वतःशी म्हणत असते की आता कुठे एक मासा गळाला लागला आहे, हळूहळू घरातील सगळेच मासे गळाला लागतील. आणि मग त्यानंतर ती जेवण करण्यासाठी जाते. दुसरीकडे नेत्रा आणि अद्वैत त्यांच्या रूममध्ये बसलेले असतात. अद्वैतला भीती वाटत असते की केतकी काकू सगळं काही नीट हँडल करेल की नाही, पण नेत्रा त्याला सांगते की साहेब, तुम्ही काळजी करू नका, मी आणि आत्या केतकी काकूंसोबत बोललो आहोत, त्या सगळं काही सांभाळून घेतील. त्यावर अद्वैत म्हणतो, ठीक आहे नेत्रा, पण तू या सगळ्या गोष्टींचा जास्त विचार करू नको. त्यावर नेत्रा म्हणते हो, आणि मग तिला आठवतं की तिला अद्वैतला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आणि मग ती अद्वैतला सांगते की आज दुपारी जेव्हा विरोचक बाहेरून घरात आला तेव्हा त्याच्या अंगाला पेट्रोलचा वास येत होता, आणि ते ऐकून अद्वैतलाही आश्चर्य वाटतं. तर नेत्रा म्हणत असते की आता इंद्राणी आत्या स्वतः विरोचकावर लक्ष ठेवणार आहे आणि जर गरज पडली तर मी सुद्धा त्यांच्या मदतीला जाणार आहे. पण अद्वैत नेत्राला सांगतो की तू असं काही करायचं नाही, मी इंद्राणी आत्यांना हवी ती मदत करेल, पण तू प्लीज आराम कर आपल्या बाळासाठी. आणि त्यावर नेत्रा हो म्हणते.
त्यानंतर मग रात्री शेखर आणि इंद्राणी केतकीला घेऊन रुपालीच्या रूम बाहेर जातात. ते दोघेही केतकीला सांगत असतात की काळजी करू नको, आम्ही इथेच आहे, सगळं काही शांतपणे हँडल कर. आणि त्यावरती हो म्हणते आणि रुपालीच्या रूममध्ये जाते. तर शेखर खाली जाऊन थांबतो. इंद्राणी मात्र त्या रूमच्या समोरच एके ठिकाणी लपून बसलेली असते. त्यानंतर मग केतकी रुपालीच्या रूममध्ये जाते. तर रुपाली नाटक करत डोकं पकडूनच बसलेली असते आणि केतकीला बघून ती खुश होत म्हणते की बरं झालं केतकी तू इथे आली, जर तू आली नसती ना तर मीच तुला भेटायला आले असते. आणि मग ती रडतच केतकीला विचारू लागते की मला सांग ना गं, नेमकं काय झालं आहे, माझ्या हातून असा कोणता गुन्हा घडलाय ज्यामुळे घरातील लोक माझ्यासोबत असे वागतायत, मला काहीच कळत नाही आहे. आणि मग त्यावेळी केतकी ठरल्याप्रमाणे रुपालीला सांगू लागते की रुपाली वहिनी, तू काही केलेलं नाही आहे, मात्र तुझ्यामध्ये जो राक्षस होता विरोचक, त्याने हे सगळं काही केलं आहे आणि त्याचमुळे घरातील लोक तुला घाबरत आहे. आणि ते ऐकून रुपाली नाटक करत म्हणते म्हणजे मी राक्षस आहे का? आणि त्यावर केतकी सांगते की तू राक्षस नाही आहे, पण तुझ्या अंगामध्ये एक राक्षस होता, तो खरंच खूप भयानक होता, त्याने आपलं घर उद्ध्वस्त केलं आणि आईलासुद्धा त्यांनीच मारलं. आणि ते ऐकून तर रुपाली मोठमोठ्याने रडू लागते. तर केतकी रागातच तिच्याकडे बघत असते. पण त्यानंतर मग ती नाटक करत म्हणते की वहिनी तू स्वतःला त्रास करून घेऊ नको, या सगळ्यात तुझी खरंच काही चूक नाही आहे. आणि घरातल्यांनासुद्धा हे हळूहळू पटतंय, मात्र तो विरोचक राक्षस खरंच खूप भयानक होता आणि त्यामुळे सगळेच तुझ्यापासून अंतर ठेवून वागत आहेत. तर इकडे इंद्राणी त्या रूमच्या बाहेरच उभी असते आणि केतकी सुरक्षित आहे ना याची खात्री करून घेत असते. तर इकडे केतकी रुपालीला नाटक करत सांगत असते की वहिनी आता तू असं काहीतरी कर की घरातील सगळ्यांना खात्री पटेल की तो विरोचक राक्षस मेला आहे आणि तू रुपाली राज्याध्यक्ष आहे. आणि त्यावर रुपालीसुद्धा म्हणते की हो केतकी, आता मलाच काहीतरी करावं लागेल, कारण मला माझी माणसं पुन्हा माझ्या आयुष्यात हवी आहेत. तर केतकी तिला सांगते की हो वहिनी आणि मी आहे तुझ्यासोबत, पण आता मला जावं लागेल. आणि मग ती रूममधून बाहेर येते. तर इंद्राणी तिला सगळं ठीक आहे ना हे विचारते. त्यावर केतकी हो म्हणते आणि मग त्या दोघीजणी तेथून निघून जातात. तर इकडे रुपाली खूपच खुश होते. तिला असं वाटत असतं की केतकी तिच्या जाळ्यात पूर्णपणे अडकली आहे. आणि मग ती हसतच स्वतःशी म्हणते की विरोचकाचा कधीच अंत होणार नाही, कारण विरोचक अमर आहे. आणि मग त्यानंतर तिला समोर विरोचक दिसू लागतो, त्यामुळे ती खूपच खुश होते. तर दुसरीकडे मध्यरात्री अचानक नेत्राच्या पोटात दुखू लागते. ती मोठमोठ्याने रडत असते, ओरडत असते आणि तिचा आवाज ऐकून अद्वैतलाही जाग येते. नेत्राची अवस्था बघून तो खूप घाबरतो, पण नेत्राला नेमकं काय झाले आणि काय करावं हे त्यालाही सुचत नाही. तो नेत्राला धीर देत शांत करण्याचा प्रयत्न करत असतो, पण नेत्राला खूप त्रास होत असतो. पण त्यानंतर अचानक नेत्राची पोटदुखी थांबते. पण अद्वैत म्हणत असतो की नेत्रा आपण कोणतीही रिस्क घ्यायला नको. आणि मग ते मध्यरात्रीच डॉक्टरांकडे जातात. त्यानंतर सकाळी हा प्रकार शेखर आणि इंद्राणीला समजतो. शेखर नेत्रा आणि अद्वैतवर खूप चिडलेला असतो, कारण त्यांनी यांना काहीच इन्फॉर्म केलेलं नसतं. पण नेत्रा शेखरला समजावते की बाबा विरोचकाला संशय येऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला काही सांगितलं नाही, पण डॉक्टर म्हटलेत की सगळं काही ठीक आहे, कदाचित ॲसिडिटीमुळे पोटात दुखत असेल. तर अद्वैत इंद्राणीला म्हणतो की आत्या तुम्ही प्लीज नेत्राला सांगा की आराम कर, कारण ती खरंच आराम करत नाही आहे, तिला आरामाची खूप गरज आहे. आणि मग ते सगळेच नेत्राला समजावतात की आम्हाला माहिती आहे तुझ्यासाठी खूप अवघड आहे शांत राहणं, पण तरीही प्रयत्न कर बाळासाठी, कोणतेही टेन्शन घेऊ नको. आणि त्यावर नेत्रा हो म्हणते. तितक्यात केतकी त्या ठिकाणी येत त्यांना सांगते की रुपाली आत्ताच घरातून बाहेर पडली आहे. त्यामुळे नेत्रा लगेच इंद्राणीला म्हणते की आत्या आपणही तिच्या पाठोपाठ जायला हवं. पण शेखर म्हणतो की काही गरज नाही आहे, मी आणि इंद्राणी जातो. आणि मग ते दोघेजण रुपालीच्या पाठोपाठ जातात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत रुपाली अस्थिकट्यार नष्ट करण्यासाठी एक वेगळाच मार्ग शोधून काढते आणि ती यावेळी अस्थिकट्यार पाण्यात सोडायचं ठरवते. मात्र तिने ज्या ठिकाणी अस्थिकट्यार लपवलेली असते त्या ठिकाणाहून ती बाहेरच निघत नसते. त्यामुळे रुपाली खूप जोर लावते आणि त्यामुळे ती अस्थिकट्यार घेऊन खाली पडते. तर शेखर आणि इंद्राणी त्या ठिकाणीच असतात आणि ते लपून रुपालीकडेच बघत असतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.